नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण आहोत ॲडव्होकेट लक्ष्मण रावसाहेबराव मोकाशे यांच्या शेतामध्ये. हा प्लॉट आहे टोमॅटोचा. गाव आहे कानेगाव, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी येथील. आणि या प्लॉटचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन, स्प्रे ड्रेंचिंग शेड्यूल आणि याचं जे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आणि प्लॅन्ट क्रॉप सायकल आहे याचं पूर्ण व्यवस्थापन केलं आहे क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील यांनी. तर याची जी ग्रोथ आहे पुढची आणि जी साईज बनलेली आहे हे आपण पाहू शकता. एक नंबर फूड साईज आहे, क्वालिटी एक नंबर आहे. आणि विशेष म्हणजे हे प्लॉट ऑर्गॅनिकवर उभा आहे. रासायनिक केमिकल याला नाही आहे. फक्त वॉटर सोलेबल डोस आपण याला रिकमेंडेड केलेले आहेत. बाकीचं स्प्रे शेड्यूलमध्ये कुठलंही केमिकल याला वापरलेलं नाही आहे. तर हा आपण शेतकऱ्यांना आपण भेटूया, त्यांना वकील साहेबांना, आणि त्यांच्या तोंडून पण ऐकूया या प्लॉटची ग्रोथ कशी आहे. मग शिकारी कामगंध सापळे आणि ट्रॅप इथे अवेलेबल आहेत. बाळ्याचा फोन आलता मला, परशुरामाच्या बाळ्याचा. तिथं येतोय मला 8 दिवसाला फोन एकदा. तर मित्रांनो, आपण आज या टमाट्याविषयी वकील साहेबाला विचारूया काही गोष्टी. वकील साहेब, या टमाट्यामध्ये जे आपण ऑर्गॅनिक आणि केमिकल काही मिक्स केलं आहे? नाही, काहीच नाही. काही नाही केलं. काय काय मारलं सुरुवातीला? सुरुवातीला काय नाही, ह्युमस वगैरे टाकलं. ह्युमस, नॅचरल ह्युमस आणि बायोपॉवर एवढं हे वापरलेलं आहे. आणि फवारणीला फक्त लिंबोळी आर्क मारले. फवारणीला फक्त निमार्क मारलेला आहे. एकदाच मारले तिथे, एकदाच मारलं आहे. तर पहा टोमॅटोची साईज कशी आहे, एक नंबर आहे. याविषयी आपण शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? शेतकऱ्याला एकच ऑर्गॅनिककडे वळायला पाहिजे, पर्याय नाही. मेडिकलच्या दुकानावर जायचंच नाही, कृषी केंद्रावर जायचं नाही, ऑर्गॅनिक जायचं नाही. रासायनिक खताचा वापर कमी करायचा आणि ह्युमस आणि बायोपॉवर वापरायचं. राईट, आपली 100% आपल्याला यश मिळते, उत्पादन वाढून घ्यायचं. वाढत आहे. आणि विश्वास ठेवला पाहिजे, श्रद्धा असावी, विश्वास असावा. श्रद्धे आणि विश्वास पाहिजे, याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे.
तरच ऑर्गॅनिक शेती करणं फायद्याचे ठरेल, नाही तर ठरत नाही. एकदा त्यांच्याकडून विश्वास ठेवायचा, त्यांचे म्हणण्याचे बरोबर तसंच व्हायला पाहिजे. अच्छा. दुसरं काय करायची गरज नाही. जीवामृत करता आलं तर 100% चांगलं, ते बी केलं तर उपयोगाचं आहे. काय ठीक आहे. बाकी काय नाही. बाकी शेती शाळेकडून जी क्रॉप ट्रीटमेंट घेतली तुम्ही, क्रॉप डॉक्टर पांडुरंग यादव साहेब तुमच्या शेतात येत होते, तर त्यांच्याकडून, तर त्यांची जी क्रॉप लाईन सर्व्हिस आहे ती तुम्हाला कशी वाटली? नाही चांगली, एकदम एकदम चांगली, काळजीची, व्यवस्थित काळजी घेऊन त्यांनी केलं? काळजीचं आहे, काळजीचा कार्यक्रम. अच्छा. वेळेची वेळेला सगळी ट्रीटमेंट पुरवली त्यांनी? हो, काही व्यवस्थित मिळालं. वेळेच्या अभावापायी काही नुकसान झालं? नाही नाही, काहीच नाही. अच्छा. जे काय आहे ते एकदम चांगलं आहे. एकदम चांगलं आहे. आणि याला जर समजा गेल्या महिन्यात गेल्या 2 महिन्यापूर्वी जे रेट होता 100 रुपयाच्या पुढे चालू लागलं टमाटर, तो जर रेट आज असता तर चांगले आजचा तर आज लय मस्त होतं. पण आज 100 रेट कमी झाला मार्केटमध्ये. आज रेट मार्केटमध्ये कमी झालाय, कमी झालाय. तरी तुम्हाला समजा काही दुःख वाटतं का याचं? नाही नाही, काहीच नाही. त्याला काय एवढं, मी स्वतः तोडीत असल्यामुळे माझी मजुरी नाही त्याला. अच्छा. मी स्वतः तोडीत असल्यामुळे मजुरी नाही. आणि मोटरसायकलवर 4 कॅरेट पाठीत असल्यामुळे ते वाहतूक नाही. त्याच्यामुळे आपलं, आणि खर्च बी आपण काही केमिकलचा वगैरे केलेला नाही, त्याच्यामुळे काही नुकसान नाही. आणि ते आता 200-400 रुपये असे यायले तर त्या मार्केटमधून, ते काय मी पट्ट्या उचलेली नाहीत, उचलणार बी नाही. कारण काय, त्यानं काही होतच नाही. आणून काय करायचं विनाकारण खर्च. राहू द्या म्हणतो. फक्त केमिकलला जर आपण दुजोडा दिला तर याच्यात शेतकऱ्याचा एक फायदा आहे की रासायनिक केमिकलचा खर्च वाचून जे काही शिल्लक राहील ते फक्त मुनाफाच शिल्लक राहील. हेच फक्त महत्त्वाचं आहे. तर शेतकऱ्यांनी रासायनिक केमिकलचा खर्च कमी करून ऑर्गॅनिकवर यावं. ऑर्गॅनिकवर यायलाच पाहिजे. यावं नाही, यायलाच पाहिजे. त्याशिवाय पर्याय आलं तरच तुमची दलिंद्री जाते, नाही तर कर्जबाजारी 100%. 100% कर्जबाजारी. तुमच्या आयुष्यात पिढ्या बी कर्ज फिटत नाही. तुम्ही काय किती केलं तर फिटतच नाही. काय फिटणार आहे? लाख रुपये खर्च, मार्केटमध्ये तुमचा 70,000च्या वरी माल होत नाही. अनुभवाचे बोल आहेत वकील साहेबाचे. हे काहीच उपयोगाचं नाही. मी सगळं करून बसलोय. रासायनिक केमिकल हे सगळे याच्यावर शेतकरी 100% नुकसानीतच जाणार. हो ना. 1.5 एकर टरबूज लावलं आणि त्याच्यामध्ये 70,000चा खर्च केला. भाव मिळाला म्हणून कस तरी वाटावाटाने गेलं, कव्हर झालं. नाही तर काय कव्हर होणार आहे? 18 रुपये किलोनं गेलं म्हणून कव्हर झालं ना. 8 रुपयानं गेलं असतं तर काय झालं असतं? घुसलं असतं. म्हणून आता ते केमिकल वापरायचं नाही असं ठरवलंय. बुरशीनाशक आहे ते भयंकर वापरले बी. आता काही फरक पडला नाही. नाही, 3 दिवसाला बुरशीनाशक सोडित होतो तरी काय फरक पडला नाही. फरक काय, पण माल आला पण ते सगळा माल सारखा नाही निघाला नाही. 5 किलोच्या कोराजनच्या पण तुम्ही फवारण्या घेतल्या, त्याचा काही फरक नाही घेतलं, त्याचा काही रिझल्ट नाही. काय 2-3 दिवसाला स्प्रे घेतले, रोग नाही पडला, पण माल सगळा सारखा सेटिंग झाला नाही ना. अच्छा. काही माल 2 किलोचा राहिला आणि काही माल 5 किलोचा झाला. व्यापाऱ्यानं 5 किलोचा नेला ना, 2-2.5 किलोचा माल तसाच राहिला. आणि तो होता पावसाळी पिरियड, माल कटला नाही. म्हणजे काय बरोबरीचा झाला, पण एकाच माल निघाला. आता त्याच्यामध्ये जर सेटिंगचा जर विचार केला तर तुम्हाला ते ऊसाचं 65 आपलं चरकातलं 65, त्याच्यावर गुळ मारणं आणि केलं तर मग हे जास्त होते, मधमाशा जास्त तयार होत्या. आणि दुसरी गोष्ट नसता मग गुळ गरम करायचा, पाक करायचा आणि ते बारदानी पोत्याच्या फाटल्यावर तुकडे बांधायचे चौकड. सेटिंग चांगली होती. म्हणजे हे सगळ्या गोष्टी नॅचरलच काहीतरी सेटिंगसाठी आपल्याला करावं लागेल. केमिकलवर नाही, केमिकल वापरायचंच नाही. ठीक आहे, धन्यवाद. ओके.